सलामीचे फलंदाज आलेत. स्वतः संघ ओनर आपल्या संघामधून खेळताना दिसतात विशाल पाटील आणि त्याच्या जोडीला मदतीला स्वतःला स्वागत. गोलंदाजच्या भोवळावर गोलंदाज भोला. जबरदस्त गोलंदाज भोला. त्याच्या समोर एक भरभक्कम फलंदाज विशाल पाटील. P1चं षटक आणि पहिलाचा चेंडू चकवतोय थर्ड मॅन मध्ये चकवला जातोय. मोनिश टांडेला चकवतोय. चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये आणि चौकाराने सुरुवात होते श्री गणेश पॅन्थर्स संघाच्या धाव संख्येला. पहिल्याच चेंडूवरती चौकार. श्री गणेश पॅन्थर्स आक्रमक सुरुवात. विशाल पाटील यांनी बांधणी केलेला हा संघ आयकॉन प्लेयर साई पाटील आणि पहिला चेंडू फुटोस प्रकारचा चेंडू तर लो फुटोस प्रकारचा चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्ड मॅन जातो. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाला चकवला जात आहे आणि हा देखील चेंडू चांगला फटका टोलवलाय. चेंडू कव्हर्स मध्ये जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये. विशाल पाटील वैयक्तिक 5 संघाला नेऊन ठेवला 5 वरती. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येतोय स्वागत पाटील बाला. करावेचा हा देखील एक भरभक्कम फलंदाज आहे. करावे 11 साठी खेळताना दिसतो आणि हा चेंडू टोलवला ऑफ साइडला आणि आता मात्र यश मिळता अपयश हाती लागतोय. झेल सुटला जातोय. जीवदान मिळतोय. स्वागत पाटील याला जोरकस टोलवण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू उचली घेतोय. शॉर्ट एक्स्ट्रा गोल मध्ये हवेत होता चेंडू. झेल सुटला गेला. जीवदान मिळाल्याने एक धाव बाळा केली जाते. धाव संख्या 6 वरती जाऊन पोहोचले. पुढील चेंडू आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलँड चेंडू अंगावरती आदळतोय. पुन्हा एकदा एका चांगला चेंडू चांगला कमबॅक करताना दिसतोय. आता मात्र पहिल्या चेंडूवरती थोडासा मार खाल्ल्यानंतर नशिबाचा चौकार मिळाला होता श्री गणेश पॅन्थर्स संघाला. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. बिहाइंड द विकेट चौकार मिळाला. त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती 1 धाव. त्यानंतर झेलबादच्या रूपाने जीवदान मिळाले 1 धाव. त्याच्यानंतरचा निर्धाव चेंडू आणि हा चेंडू टोलवला हवेत आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स आउट टू द डिफेन्स फॉर द 4 रन्स. विशाल पाटील याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 10 वरती. 10 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. साजिश सुरुवात म्हणता येईल कारण पहिलं षटक प्रगती पथावर आहे. P1चं षटक आहे. पहिल्या षटकातील 2 चौकार अजून पर्यंत बघायला मिळतात. सर्व क्रीडा रसिकांना प्रेक्षकांना ते दोन्ही चौकार निघतात. विशाल पाटील याच्या बॅट मधून वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क भोळा आणि हा चेंडू टोळवायचा होता. काही वर्षापूर्वीचे हे फटके विशाल पाटीलचे हातचे फटके होते. हुकमाचे फटके होते. सहजरित्या पार करायचा. आता मात्र थोडीशी फिटनेसचा अभाव दिसतोय. फिटनेसच्या अभावामुळे ह्या फटकांची कमतरता भासतेय. खेळामध्ये थोडासा फरक जाणवतोय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 10. थोडीशी संयमी आणि साजिश सुरुवात म्हणता येईल कारण P1चं षटक होतं. थोडीशा जास्त धावांची अपेक्षा असेल श्री गणेश पॅन्थर्स संघाला परंतु चांगली गोलंदाजी म्हणता येईल. थोडीशी सरासरी दोन्ही संघांसाठी एक संयमी म्हणजे बॅलन्स स्थिती म्हणता येईल. जास्त धावा पण दिल्या गेल्या नाहीयेत आणि जास्त विकेट पण गमावले नाहीत. दोन्ही संघांच्यासाठी जमेची बाजू म्हणता येईल. अजूनही सामना बॅलन्स असेल कारण दोन्ही संघ सुस्थितीत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण फक्त आणि फक्त पहिल्या षटकानंतर धाव संख्या फक्त 10. आई एकविरा थंडर्स बिपिन म्हात्रे आणि स्वास्तिक म्हात्रे यांनी बांधलेला हा संघ यांच्या विरुद्ध श्री गणेश पॅन्थर्स विशाल पाटील आणि साई पाटील आयकॉन प्लेयर असे यांनी बांधलेले हा संघ. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. खास करून दोन्ही संघाचं विश्लेषण करायचं झालं तर एका बाजूला असेल आयकॉन प्लेयर दीपेश एक धडाकेबाज फलंदाज तर त्याच्या विरुद्ध दिशेला बाजूने खेळणारा असेल गोलंदाजी जबरदस्त असलेला हा साई पाटील. गोलंदाज विरुद्ध फलंदाज अशी ही चकमक बघायला मिळाली ह्या सामन्यामध्ये कारण आयकॉन प्लेयर
साई पाटील सलामीचा गोलंदाज असेल आणि त्याच्या समवेत सलामीचा फलंदाज असेल. आई एकविरा थंडर संघाकडून दीपेश पाटील भाई. नवीन गोलंदाज नौखा चेहरा दिसतोय. करावे क्रिकेट प्रीमियर लीगचा हाच एक चांगला चित्र बघायला मिळतोय. नवीन गोलंदाज स्वराज तांडेल, योगेश तांडेलचे पुतणे. आणि हा चेंडू पहिलाच हवेत आणि झेल सुटतोय. पहिल्याच चेंडूवरती यश मिळालं असतं स्वराज तांडेल्याला. अग्रिकोरी प्रीमियर लीग मध्ये देखील षटक टाकलं होतं ह्या खेळाडूंनी. त्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात देखील 2 झेल उडाले होते. ते झेल देखील नशिबात नव्हते, त्याचे विकेट नशिबात नव्हते, ते देखील दोन्ही झेल सुटले गेले होते. आणि करावी प्रीमियर लीग KPL मध्ये देखील तशीच सुरुवात होती. त्याच्या नशिबाचं थोडंसं चित्र वेगळं दिसतं. पहिल्याच चेंडूवरती बळी मिळला असता आणि साधा सोपा झेल सुटला जातोय तिथं. आणि ह्या चेंडूने गोलंदाजी करत असताना ते 2 झेल सुटले होते NMPL मध्ये. अग्रिकोरी प्रीमियर लीग मध्ये AKPL मध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला षटक 10 धावा, दुसऱ्या षटकात 2 चेंडू टाकून झालेत. अप्रतिम गोलंदाजी करतोय. नवीन गोलंदाजी, नवीन चेहरा करावेगावचा नवीन नौका चेहरा दिसतोय गोलंदाजच्या बोहळ्यावर. अग्रिकोरी प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाजच्या बोहळ्यावर करावे प्रीमियर लीग मध्ये स्वराज. आणि हा चेंडू देखील चांगला चेंडू येतो. चितमारा, अप्रतिम मारा उजव्या यष्टीवरील एक चांगला चेंडू. कुठल्याही प्रकारचा चेंडू रूम देत नाहीये. लेग साईडला टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु अगोदरच हेरला जातो. नवीन नौक्या गोलंदाजाने हेरलं. विशाल पाटील याच्या फलंदाजीचा माग ओळखला आणि चेंडू आपला थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला. बॅटची कडा घेऊन एका धावावरती मात्र समाधान मानावं लागतं विशाल पाटील याला. पुन्हा एकदा स्वराज. आणि हा चेंडू आता मात्र टोलवलाय. ताकदीचा पुरेपूर वापर केलाय. स्वागत. आणि 200 रुपये लागू झालेत. 200 रुपीज 200 रुपये लागू झाले. त्या आधारे आयवा झेल टिपलेत. चायवाला या स्पर्धेचा पहिला मानकरी आयवा झेलचा चायवाला. स्वागत पाटील आणि चेंडू सीमा पार केला. ताकदीचा पुरेपूर वापर केला स्वराजाचा. पुढील चेंडू आणि हा चेंडू देखील हवेत टोलवला. चेंडू हवेत आहे आणि झेल सुटला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता धरू. झेल निसटतोय. आणि नियॉन आणि मी विनंती करेन निखिल पाटील यांना आवाजासाठी ठेवलेले पैसे 200 रुपयाचं पारितोषिक. मित्र नाव काय आपलं? नाम आपका नाम? कमलेश भाई चायवाला. पहिला मानकरी आयवा झेलचा रवींद्र तांडेल यांच्याकडून ठेवलेलं पारितोषिक. धन्यवाद. आणि नो बॉल. पंच विनोद भोईर तटस्थ नो बॉलचा इशारा देताना धावसंख्या इकडे अजून वाढली जाते. धावसंख्या पोहोचली आहे 20च्या घरात. स्वराज तांडेल्याची चांगली गोलंदाजी मात्र थोडीशी आता मात्र रनअप चुकतोय. नशिबाची साथ देखील मिळत नाहीये त्याला. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. पहिल्याच चेंडूवरती बळी मिळाला असता परंतु झेल सुटला होता. फ्रीचा चेंडू आणि हा चेंडू टोलवलाय. ताकदीचा फटका. चेंडू जातोय षटकार. आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता. मोह होता तिथं. कॅमेरामॅन आपला कॅमेरा सोडून स्टेजवरून उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेला. नेक्स्ट टाइम पुन्हा प्रयत्न करायचा आहे. 200 रुपये कमवण्याची संधी हुकती आहे. आणि विशाल पाटील याचा जबरदस्त फटका. जबरदस्त वज्रप्रहार म्हणायला लागेल. 2 षटक संपतात. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 26. विशाल खेळतोय वैयक्तिक 16 धावांवरती. अप्रतिम खेळी खेळतोय. याच्या जोडीला मदतीला साथीला असलेला खेळतोय स्वागत. 9 धावांवरती. संघाची धावसंख्या 26. थोडस क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. विशाल पाटील ज्याची ख्याती होती त्याच प्रकारचा आता खेळ खेळताना दिसतोय. खेळ अजूनपर्यंत जिवंत आहे. अप्रतिम खेळ खेळताना दिसतोय. यानंतरची आगामी लढत असेल
आजच्या दिवसातील चौथी लढत असेल हर्षल स्मॅशर्स वर्सेस आद्य शिवाय लॉयन्स. हर्षल गुड्डू यांनी बांधलेले संघ आयकॉन प्लेयर असेल आदेश हर्षल स्मॅशर्स हा संघ आणि आद्य शिवाय लॉयन्स ओनर मिलिंद भुईर आयकॉन जयेश तांडेल द वन करावे बॉयचा वंडर बॉय मिस्टर 360 थोड्याच वेळात आपल्या पुढच्या सामन्यात दिसेल. त्याच्या समोर असलेला संघ आयकॉन प्लेयर आदेश तांडेल आपला सर्वांना दिसेल. रोनक तांडेल दिसेल त्यांच्या संघात असलेला. दोन्ही संघ चांगल्या बांधणीचे संघ आहेत. ते दोन्ही संघ देखील तुल्यबळ आहेत. आता मात्र नवीन नौका गोलंदाज येतोय दीपक डावकुऱ्याचा हा गोलंदाज आणि हा चेंडू हवेत बिहाइंड द विकेट. चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा अक्षयच्या रीच पासून दूर जातोय. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू खूपच दूर होता. मोनिशाने चांगला बॅकअप केला परंतु तोपर्यंत एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. एका धावेचा भरणा होतोय. एका धावेचा दुजोर होतोय. एका धावेने धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. वन सेकंड ऑन टू द बॉलिंग मार्क दीपक आणि विशालाचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि चेंडू चकवला जातोय. शॉर्ट टर्मिनल मध्ये असताना क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय सीमा रेषेकडे तंडण करत चौकाराच्या दिशेने गेला आणि हा चौकार मिळतोय. चौकारच्या मदतीने विशालाची धावसंख्या जाऊन पोहोचली वैयक्तिक 20 वरती आणि संघाला पोहोचवलंय 31 षटकाला 31 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. जबरदस्त सुरुवात भक्कमी सुरुवात म्हणता येईल. अप्रतिम सुरुवात म्हणता येईल. शॉर्ट टर्मिनल मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता. मोनिश तांडेल याला चकवलं गेलं. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे मोनिश त्याला देखील चकवा दिला. विशाल पाटील यांनी चांगला फटका डोलवला आणि हा चेंडू आता मात्र एकदा ऑफ साईडला तर दुसरा फटका शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. सरस टोळून दिला. सहजरित्या खेळून काढला. फाईन लेग क्षेत्रात टोलवलेला हा चौकार. अप्रतिम फटकेबाजी विशाल पटेल याचं कमिंग बॅक इन टू द करावे क्रिकेट. आपला पुनरागमन करताना दिसतोय. चांगली खेळी खेळताना दिसतोय. जरी मी सरावाचा अभाव असला तरी माझा खेळ चांगला आहे अजूनपर्यंत हे सिद्ध करत असताना त्याचं चित्र प्रदर्शित करताना खेळाडू फलंदाज विशाल विद्याधर पाटील जबरदस्त खेळ आक्रमक खेळ आणि आमचे मित्र आणि पुन्हा एकदा एक चांगला फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार लॉंग ऑन मध्ये स्टेटिश मध्ये जो कॅमेरामॅन आहे त्याला हुलकावणे दे चेंडू जातोय षटकारच्या दिशेने. पीटीसी लाईव्हचं हे जबरदस्त प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून दाखवलेले चित्रीकरण त्यांच्याच कॅमेराला हुलकावणे देऊन हा षटकार डोलवला विशाल पाटील यांनी आणि या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41. वैयक्तिक पोहोचलाय 30 वरती. आक्रमक खेळी अप्रतिम खेळी भेदक आणि तिखट जहाल फटकेबाजी बघायला मिळते. 11 चेंडू 30 धावांचा जबरदस्त खेळ. 2 षटकार आणि 4 चौकार. जसजसं पारितोषिक जवळ येत होतं वैयक्तिक पारितोषिक लावलं गेलं होतं तो बोलण्या अगोदरच थोडेसे गफलत झाली आहे. खेळी खतम होते. त्याचे परम मित्र रोहित तांडेल याच्याकडून पारितोषिक लावलं जाणार होतं जसं जशी अनाउन्समेंट होणार होती पुढच्या चेंडूवरती परंतु थोडंसं कर्ष लागतात आणि चेंडू हवेत गेला. तिथे उपस्थित क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला दीपेश आणि पहिला झटका बसतोय श्री गणेश पॅन्थर्स संघाला. विशाल पाटील 12 चेंडू मध्ये 30 धावांचे जबरदस्त खेळी आपल्या संघासाठी एकदम चांगली खेळी आणि आमचे परम मित्र अंकुश वहालगावचे यांनी देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवले. त्यांचं देखील आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. नवीन फलंदाज येतो आयकॉन प्लेयर साई पाटील. एक अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू साई पाटील खेळपट्टीवरती येताना दिसतोय. याच्या समोर गोलंदाज आहे दीपक आणि मागील चेंडूवरती विशालाला झेलबादच्या रूपाने बाद केलाय. पुढील चेंडू दीपक टू साई आणि हा चेंडू अकोटप्पा चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय डीपिश फाईन लेग मध्ये 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स फॉर द 4 रन्स. साई देखील आपला चौकाराने खातं खोलतोय. चौकाराने संघाची धावसंख्या भरणा होते. चौकाराने संघाची धावसंख्या ऍड होते. संघाची धावसंख्या 45 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम फटकेबाजी एक जबरदस्त धावसंख्या उभारताना दिसत आहे. श्री गणेश पॅन्थर्स संघ मागील चेंडूवरती चौकार त्याच्या अगोदर चेंडूवरती बळी गिळाला होता. विशाल पाटील सारखा एक धडाकेबाज फलंदाज बळी मिळवला होता दीपक याने परंतु कुठलेही दडपण न घेता आलेला आयकॉन प्लेयर कर्णधार साई पाटील याने
चौकार डोलवला, 3 षटकाची समाप्ती झाली आहे. धाव संख्या 45, 45 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. दीपेश आयकॉन प्लेअर गोलंदाजच्या भोवल्यावरती येताना दिसतोय. पंचेचाळीस 15च्या सरासरीने धावसंख्या उभारताना दिसतोय. श्री गणेश पॅन्थर्स संघ, विशाल पाटील ओनर असलेला हा संघ. आयकॉन साई पाटील, कर्णधारच्या भूमिकेत देखील साई पाटील. याच्या समोर आता गोलंदाज असेल आई एकविरा थंडर संघाचा कर्णधार आयकॉन प्लेअर दीपेश भाई. स्वागत. जबरदस्त खेळ खेळतो आपल्या संघासाठी. अजूनपर्यंत आक्रमक खेळ खेळतो. वैयक्तिक धावांचं योगदान देतो. एका षटकार उत्तुंग षटकार टोकला होता वाईट डिश मिड विकेट मध्ये. ह्याच एंडने षटकार टोलवलं होतं. स्वागत आहे रे. नेहरू जेल एंड कडून गोलंदाजी करेल दीपेश. आणि पहिला चेंडू जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ सेफ हँड्स. जबरदस्त झेल स्वतःच्या गोलंदाजीवरती ओव्हरपिच प्रकारचा चेंडू टाकला होता आणि फॉलो थ्रू मध्ये कडक फटका होता. परंतु तेवढाच चांगला ताकदीचा क्षेत्ररक्षक आहे दीपेश. चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगला गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आणि चांगले सेफ हँड्स बघायला मिळतोय. दीपेश याचा चांगला झेल घेतोय. स्वागत. याला तंबूचा मार्ग देतोय. दुसरा हादरा दुसरा झटका बसतोय. धावसंख्या स्थगित सीमित कोटी 45 वरती. सुशीलांना विनंती असेल त्यांनी समालोचन कक्षात असं नसतं होण्यासाठी यायचं आहे. सुशीलांना नवीन फलंदाज संकेत. हा देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे. कडक फटके मारण्यात माहिर असलेला फलंदाज. त्याच्या समोर गोलंदाज दीपेश. पहिल्या चेंडूवरती यश आणि हा चेंडू हलवा लेग स्पिन प्रकारचा चेंडू. चेंडू अंगावरती आदळतो. लेग साईडचा पवित्रा होता. लेग साईडला टोळवायचा माणूस होता परंतु चेंडू थोडासा उचली घेतो. लेग स्पिन प्रकारचा हलवा चेंडू चकवला गेला. चेंडू अंगावरती आदळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडूची समाप्ती होते. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत 45 वरती. अप्रतिम मारा करताना दिसतो आयकॉन प्लेअर कर्णधार दीपेश. आणि हा चेंडू आता मात्र पेन चेंडू पट्ट्यामध्ये येतो. चेंडू जातो. 1 बाउन्स होतो टू डिफेन्स फॉर द 4 रन्स. विथ दिस 4 रन स्कोर मूव्स ऑन टू दी 49 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनपर्यंत आजच्या दिवसातील उच्चांक गाठताना दिसत आहेत. दोन्ही फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत. ते देखील जबरदस्त फलंदाज आहे. चौथं षटक प्रगती पथावर आहे. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. अजूनही 9 चेंडूंचा पहिल्या इनिंग मधील 9 चेंडूचा खेळ शेष आहे. शिल्लक आहे. बाकी आहे 9 चेंडू मध्ये किती धावा मिळवतात त्या दोन्ही फलंदाज. खास करून संकेत हा देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. करवे गावातील एक मोठे फटके मारण्यासाठी त्याची ख्याती असलेला हा फलंदाज चौकाराने खाते खोलतोय. अजूनपर्यंत 2 चेंडू फेस केले. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसऱ्या चेंडू होते चौकार. संघाची धावसंख्या 49. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडला टोळवायचं होतं. आता मात्र धाव बाद करण्याचा माणस परंतु खेळाडू क्रीज मध्ये उपस्थित आहे. फलंदाज क्रीज मध्ये परत येतोय. हा चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे. पहिला चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला होता. दुसरा चेंडू चौकार. तिसरा चेंडू देखील पुन्हा एकदा निर्धाव. असे 3 चेंडू फेस केलेत. संकेताने 3 चेंडू तर 4 धावा टोलवल्यात. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा लेग स्पिन प्रकारचा हलवा मारा करतोय. थोडासा पायचीचा अपील होते. आत्मविश्वास कमी आहे. पंच विनोद भोईर तटस्थ अपील पेटाळली जाते. थोडीशी उंची जास्त आहे असं सजेस्ट केलं जात आहे. आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. मात्र चांगला खेळ साकारत दिसतोय दीपेश. आणि पंच व्हाईटचा इशारा देताना अवांतर धावसंख्या या षटकात मात्र खातं उघडते. अवांतर धावसंख्या सुरुवात करते. ह्या षटकात एका धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते आणि ह्या स्पर्धेतील पहिलं सांघिक अर्धशतक धावफलकावरती लागते. धावसंख्या 50च्या घरात जातोय. श्री गणेश पॅन्थर संघाचा अर्धशतक धावफलकावरती लागलं जातंय ह्या व्हाईटच्या रूपाने. आणि हा टोळवला फटका मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्या मनगडात ताकद आहे. कडक फटके खेळण्यासाठी जाणकार असा फलंदाज
नावारूपास आलेला हा फलंदाज संकेत भुईर आणि टोलवलेला हा उत्तुंग षटकाराने या षटकाची समाप्ती होते. सांगत होते संघाची धावसंख्या जवळ पोहोचले 56 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स श्री गणेश पॅन्थर्स संघ. तसेच आद्यशिवाय लॉयन्स संघाचे ओनर व एक चांगले समाजसेवक आमचे परममित्र श्री मिलिंद भुईर आपला आयकॉन प्लेअर जयेश तांडेल याच्या सोबत उपस्थित होताना दिसते. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा डॉट बॉल, तिसरा चौकार, चौथा डॉट बॉल, पाचवा डॉट बॉल, त्याच्यानंतर व्हाईट आणि 6वा गणला गेलेला षटकार असे 6 चेंडू झालेले आहेत. त्या षटक संपलाय. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. धाव संख्या 56 रन्स ऑन द स्कोर बोर्ड ऑफ फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. आद्यशिवाय लॉयन्स वर्सेस हर्षल स्मॅशर्स आगामी लढत असेल या स्पर्धेतील. आद्यशिवाय लॉयन्स संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. हर्षल स्मॅशर्स संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी याचा. हर्षल स्मॅशर्स आदेश तांडेल आयकॉन प्लेअर असलेला हा संघ. तसेच आमचे क्रिकेट प्रेमी तांडेल मामा तांडेल कुंदन तांडेल यांचे दोन्ही सुपुत्र खास करून हर्ष उल्हासी आनंदी नेहमी चेहऱ्यावरती हास्य स्मित असलेला हा मुलगा, लहान मुलगा सतत हसत असलेला हर्ष हा देखील प्रत्येक सामना आवर्जून बघतो. आणि गॅरी दरम्यान शेवटचं षटक धनेश आणि पहिला चेंडू अक्कोट टप्प्याचा चेंडू चांगला चेंडूला चांगला वुडलँडवर ती चेंडू होता. इजव्या इष्टीवरील चांगला चेंडू होता पण मात्र तेवढ्या ताकदीचा फलंदाज समोर आहे साई पाटील. चांगल्या रीत्या टोलवला पॉइंट क्षेत्रामध्ये चौकाराने. आता मात्र षटकाला सुरुवात होते. धाव संख्या 60 जाते. 60 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 5वे षटक प्रगती पथावर 5व्या षटकातील पहिला चेंडू चौकार टोलवला आणि संघाची धावसंख्याला पोहोचवले 60 वरती. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल केली जाते. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक अक्षय याला गलीमध्ये तैनात करताना मोनिश तांडेल आणि हा चेंडू ब्लॉक रूम मध्ये टाकलेला एक यथोचित मारा, अप्रतिम मारा, भेदक तिखट चहाव मारा. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथं. दीपेशाचं मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होते. डीप लॉंग मध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण गेली. एक धावच्या संघाच्या धावसंख्येत भरणा झालाय. संघाची धावसंख्या जवळ पोहोचले 61 वरती. 61 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. धनेश भोईर ऑन टू द बॉलिंग मार्क. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 5व्या षटकातील धावसंख्या अजूनपर्यंत 2 षटक तोडवून काढल्या. 5 पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. आता मात्र डीपिश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवला. डीपिश लॉंग ऑन मध्ये, डीपिश स्क्वेअर लेग मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये असे 3-4 क्षेत्ररक्षक लेग साईडला पांगवलेले क्षेत्ररक्षण धनुच्या गोलंदाजीवरती. आणि हा चेंडू टोलवला. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जाते 1 बाउन्स होतो द डिफेन्स इन द डगआउट. तिथं टॉस बॉक्सची पॅव्हेलियन आहे खासदार चषक ची. तिथं चेंडू आदळतोय. चेंडू चौकाराच्या दिशेने गेला. चौकार मिळतोय. श्री गणेश पॅन्थर्स संघाला आणखी एका चौकाराचा भरणा होतोय. 4 धावीचा भरणा होतोय. 4 धावचा दुजरा होतोय. 4 धावा ऍड केले जात आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 65 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. जबरदस्त धावसंख्या उभारताना दिसत आहेत श्री गणेश पॅन्थर्स संघाचे फलंदाज. काय फटकेबाजी करतायत खास करून संकेत. अप्रतिम फटकेबाजी अजूनपर्यंत 4ही फलंदाजांकडून. सलामीचे 2 फलंदाज विशाल पाटील, स्वागत पाटील, नंतर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून साई पाटील आणि संकेत भोईर खेळ खेळताना दिसत आहेत. एक धावा अजून एकदा पुन्हा एकदा भरणा होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 66. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. 66 धावा धावपळकावरती लागतात. 10x 6 चेंडू, 10x चेंडू सीमा पार केला 3 वेळा या इनिंग मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा टोलवला. चेंडू हवेत आहे आणि झेल खाली. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे दीपेश, कुठलीही चुकी करत नाहीये. धनु याला यश मिळते, धनेश याला यश मिळतंय. आणि एक विराट थंडर्स संघाला आणि हदरा बसतोय. 3रा हदरा संकेतच्या रूपाने बसतोय. धावसंख्या स्थगित सीमित कुठली तर 66 वरती 66 रन्स. आणि मी विनंती करेल हर्ष मॅसेज संघाच्या कर्णधाराला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्षस्थ यायचं. आपला जोड जयेश तांडेल आद्यशिवाय लॉयन्स संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. आणि मी विनंती करेन विराट आणि विहाना रॉयल्स संघाचे कर्णधार
ओनरचं विशाल तांडेल आणि रतन म्हात्रे यांना नाणेफेकीचा कॉल करायचा आहे पुढील सामन्याचा. धनेश याचा पुढील चेंडू आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू उजव्या अष्टीवरील यथोचित मारा. आता मात्र निर्धाव चेंडूचा सांगत होते पहिल्या इनिंग संपतीये. निर्धाव चेंडूने सांगत होते पहिल्या इनिंगला धावसंख्या स्थगित सीमेत कुंठित राहिली. आज निर्धाव चेंडूमुळे 66 धावा आणि 67 धावांचं टार्गेट. 67 रन्स नीडेड टू विन. जबरदस्त फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश पॅन्थर्स संघाच्या फलंदाजाने विशाल पाटील सुरुवातीला आलेल्या फलंदाजाने जबरदस्त खेळी केली. 12 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान. त्याच्या जोडीला मदतीला स्वागत पाटील याने 6 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान. त्याच्यानंतर साई पाटील नावाद 9 धावांवरती राहिला. संकेतने 15 धावांचं योगदान दिलं. जबरदस्त खेळी, वैयक्तिक चांगली सांघिक कामगिरी आणि याच्या जोरावरती 66 धावांचं टार्गेट, 67 धावांचं टार्गेट असे 66 धावा टोलून काढले श्री गणेश पॅन्थर्स संघाने. आणि इथं नाणेफेकीचा कॉल केला जातोय आद्य शिवाय लॉयन्स वर्सेस हर्षल स्मॅशर्स. आणि मी विनंती करेन विराट आणि विहाना रॉयल्स संघाचे कर्णधार विशाल तांडेल आणि रतन म्हात्रे यांना त्यांनी नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. कॉइन द्या कॉइन. नाणेफेकीचा कॉल केला जातो आद्य शिवाय लॉन्स ओन बाय मिलिंद भोईर आणि हर्षल स्मॅशर्स ओन बाय हर्षल तांडेल गुड्डू. दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातो विशाल तांडेल यांच्या हस्ते. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला हर्षल स्मॅशर्स संघा. आदेश आणि आदेश आपल्या संघामध्ये चांगले गोलंदाज फलंदाज आहेत. दरवर्षी तुम्ही खेळता त्या जवळजवळ 15 पर्व आपण KPLचे खेळलो आहेत आणि स्थानिक खेळाडू सर्व जिद्दीने खेळत आहेत. समोरचा संघ तेवढाच ताकदीचा आहे. काय रणनीती असेल आणि आपला निर्णय काय असेल? निर्णय आम्ही शतरक्षण करू आणि जयेशला लवकर लवकर आउट करायचं बघू. निश्चित. आणि किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? जास्त बघ, आता बघू किती खेळते तो. ठीक आहे ठीक आहे. जयेश नाणेफेकीचा कॉल हर्षल स्मॅशर्स संघाने जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजी 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकात किती धावांचा टार्गेट समोर असेल आणि किती धावा करण्याचा मानस असेल? जास्तीत जास्त रन काढण्याचा आमचा हे असेल. धन्यवाद जयेश, आदेश आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. आदेश निर्णय काढवायचा आहे. फिल्डिंग घेतलेले आहे त्यांनी. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले आद्य शिवाय लॉयन्स संघाला फलंदाजसाठी. चालू लढतीकडे बोलूया. पंचांच्या भूमिकेत असलेल्या गणेश भावस्कर सरांना विनंती असेल आणि विनोद भोईर यांना विनंती असेल सामना सुरुवात करायची. आणि श्री गणेश पॅन्थर्स संघाच्या संघनायक आणि खेळाडूंना विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण पांगवायचं आहे. 66 धावा टोलवलं. प्रथम फलंदाजी करताना 67 धावांचं टार्गेट आणि या 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी आई एकविरा थंडर संघाकडून सलामीचे फलंदाज देखील पाठवायचे आहेत. आई एकविरा थंडर्स दीपेश पाटील असेल धडाक्याचे फलंदाज, त्याच्या खांद्यावरती मदार असेल. निश्चितच चांगले फलंदाज आहेत परंतु टार्गेट पण खूप मोठा आहे. 30 चेंडूमध्ये 67 धावा काढायचे पण नथिंग इज इम्पॉसिबल ऑन दिस ग्राउंड. कारण तो चांगला ग्राउंड आहे. 360 ग्राउंड आहे. कुठलाही स्कोर चेसेवाला आहे या मैदानावरती. कारण सर्व खेळाडू प्रत्येकाचा खेळ जाणकार
खेळ जाणतायत आणि तशा प्रकारची रणनीती आखतायत. बघूया कशा प्रकारे खेळ साकारतात ह्या सामन्यामध्ये. आपण सर्व बघत आहोत KPL करावी प्रीमियर लीग 2025 हा जबरदस्त थरार आक्रमक अशी ही मॅच होण्याची शक्यता. कारण दोन्ही संघामध्ये दोन्ही फलंदाज जे आहेत, खास करून एकविराई थंडर्स मध्ये दीपेशचा खास करून उल्लेख करेन मी. ताकदीचा फलंदाज आहे, वन मॅन शो करण्याची ताकद आहे आणि कित्येक वेळा त्यांनी सामना एका हाती जिंकून दिलाय. पण तेवढेच ताकदीचे गोलंदाज आहेत साई पाटील, याचा मी निश्चित उल्लेख करेन. ह्या दोघांमधली चकमक बघायला मजा येईल सर्व प्रेक्षकांना. कारण दोन्ही नावारूपास असलेले हे दोन्ही खेळाडू आहेत करावे गावच्या क्रिकेटमधील. सलामीचे फलंदाज मात्र थोडेसे चेंजेस केलेले दिसतात ह्यावेळी. दोन्ही फलंदाज नवीन नवखे चेहरे आहेत. नवा रूपास आलेला हा भोला आणि त्याच्या जोडीला मदतीला असलेला करावे गावातील डावखुरा त्याचा जबरदस्त फलंदाज धनेश धनू. रणनीती धुरंदार दीपेश आणि बिपिन. सलामीचे फलंदाज पाठवले त्यात धनेश आणि भोला. सदुसष्ट धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज धनेश आणि भोला. दोन षटक क्षेत्ररक्षण मर्यादित षटक असतील. या दोन षटकाला जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा मानस असेल आणि रणनीती आखली. एक उजव्या हाताचा फलंदाज आणि एक डावखुऱ्या त्याचा धनेश असा फलंदाज पाठवला आणि उजव्या हाताचा भोला असे दोन फलंदाज खेळपट्टीवरती पाठवले. त्या एकविरा थंडर्सच्या कर्णधार दीपेश आणि दीपेशने खास करून दीपेशचा उल्लेख करतो. दीपेश स्वतःची विकेट खेम्यात ठेवतोय. अजूनपर्यंत रणनीती जी आखली आहे बघूया कशा प्रकारे रणनीती आखली आणि त्या रणनीतीला कुठपर्यंत यश मिळत आहे. एक चांगला फलंदाज आहेत दोन्ही खेळपट्टीवरती आलेले. दोन्ही फलंदाज चांगल्या दर्जाचे आहेत. डावखुऱ्या त्याचा फलंदाज धनेशाचा खास करून उल्लेख करू इच्छितो कारण कडक फटके मारण्यात हा देखील एक फलंदाज माहीर आहे आणि त्याच्या जोडीला मदतीला भोला हा देखील एक शैलीदार चांगला फलंदाज आहे. खास करून चपल आहे. धावताना पळताना जबरदस्त खेळ दिसतो त्याचा. चित्याच्या चपळाने धावणारे हे दोन्ही फलंदाज एकेरीचे दोन करणारे सहजरित्या दोन करतात हे दोघे जण. आणि मितेश म्हात्रे याला सुवर्ण संधी असेल. त्याचे परम मित्र अजिंक्य तांडे राजू याच्याकडून प्रत्येक झेलसाठी 2000 रुपये. एका हातात जर झेल पकडला तर 2000 आणि दोन हातात पकडला तर 1000. मितेशसाठी सुवर्ण संधी. मित्राचं हे प्रेम मित्रासाठी आजू यांनी ठेवलेले हे पारितोषिक आपल्या मित्रासाठी. प्रत्येक झेलसाठी 1000 रुपये. एका हातात पकडला तर 2000. दरम्यान पहिला षटक घेऊन येते पॉवर P1चं षटक घेऊन येते साई पाटील भोलासाठी. P1चं षटक साई टू भोला आणि हा चेंडू पहिला चेंडू अंगावरती आदळतो. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा देताना पंच गणेश चव्हाण सर आणि लेग बायच्या रूपाने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होते. बाविस्कर गणेश बाविस्कर सर. पहिला चेंडू थोडासा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता साई याने. लेग साईडला टोळवायचा तर भोळा आला परंतु चेंडू आणि चेंडू फळामध्ये कुठल्याही प्रकारचा ताळमेळ येत नाहीये. चेंडू अंगावरती आदळतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. आता स्ट्राईक एंडला आहे तो डावखुऱ्या त्याचा फलंदाज. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल करावा लागतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज नेहमीच गोलंदाजसाठी आणि फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी डोकेडुकी ठरतो कारण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागतात. तर क्षेत्ररक्षकांना हलवावं लागतं कर्णधाराला आणि गोलंदाजाला थोडीशी आखणी वेगळी करावी लागते आणि लाईन लेन मध्ये देखील बदली करावी लागते. आता मात्र बदल करतोय फलंदाज. पहिला चेंडू अंगावरती खेळवला होता फलंदाज उजव्या त्याच्या फलंदाजाला. आता मात्र थोडंसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडेसे लाईन लेंथ मध्ये देखील गोलंदाजाला बदल करावा लागतो. हा मात्र ओव्हरपिच प्रकारचा चेंडू ऑफ साईडला होता. सहजरित्या हँड आय कोऑर्डिनेशनने खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये चेंडू वन बाउन्स डिफेन्स गेला. चौकारच्या दिशेने गेला. चौकार मिळवला. चौकाराने खातं खोललं धनेश भोईर याने आणि चौकाराच्या मध्ये संघाच्या धावसंख्येला पोहोचवलं 5 वरती. 67 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या बिनबाद 5. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू घेऊन सज्ज साई पाटील तू धनेश आणि हा चेंडू अप्रतिम क्लासिकल कव्हर ड्राईव्ह वन बाउन्स ओव्हर द डिफेन्स. क्रिकेटचं मादक सौंदर्य
दाखवताना डावखुऱ्या त्याचा फलंदाज, आम्ही तर नेहमी जेव्हा आपण बघतो डावखुऱ्या त्याचा फलंदाज शैलीने खास करून ऑफ साईडला जेव्हा खेळतो ना, तो फटका एकदम बघण्यासारखा असतो आणि एक डोळ्यांचं पाहणं फिरणारा फटका असतो. आणि तशीच त्याने पोच देखील होल्ड केली होती आणि चेंडू जबरदस्त टोळवला. लगातारच्या 2 चेंडू होते, 2 चौकार आणि आता मात्र हुलकावणी देतोय. आम्ही देखील कुठल्याही प्रकारे कुठलाही दडपण घेणार नाहीये आणि चांगला खेळ साकारवाने या धावसंख्येच्या पाठलागाला देखील चांगली सुरुवात करताना 2 चौकारच्या मध्येतरी संघाची धावसंख्या 9 वरती पोहोचवली आहे आणि आक्रमक सुरुवात करताना दिवशी आता मात्र गोलंदाजीचा एंड चेंज करतोय, साईड चेंज करताना दिवशी आता मात्र पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. करावेण गणपती मंदिर श्री गणेश मंदिराकडून गोलंदाजी करणारा गोलंदाज साई पाटील बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू घेऊन सज्ज धनेशसाठी. आणि हा चेंडू आता मात्र गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज साई पाटील थोडासा कमबॅक करतो. पहिला चेंडू वरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार सज्ज साई पाटील श्री गणेश गणपती मंदिर एंड कडून, करावेगाव एंड कडून. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू रेंज मध्ये होता, चेंडू सरळ झुळकावून दिला, चेंडू सीमा पार केला आणि हा षटकार, उत्तुंग षटकार टोळवलाय. धनेश याच्या बॅट मधून निघालेला आणखी एक तडाखेबाज फटका. आता मात्र हा षटकार आणि धावसंख्या मात्र 15च्या घरात पोहोचवतोय. अप्रतिम फटकेबाजी करतोय. 2 चौकार आणि एका षटकारच्या मदतीने खेळतो. वैयक्तिक 14 धावांवरती आणि धावसंख्येच्या पाठलागाला जिवंत ठेवताना दिसतोय. चेस इज ऑन असं म्हणतोय. आक्रमक फटकेबाजी करतोय. साह्याचा एक मागील चेंडू ओव्हरपिच प्रकार चेंडू सरळ झुळकावून दिला. मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्या मनगटात देखील ताकद आहे. कडून खेळतानाचा कित्येक वेळा खेळ बघितला आपण. चांगला फटका टोलवला, षटकार टोलवला. षटकारच्या मध्ये संघ धावसंख्या 15 आणि हा चेंडू देखील टोलवला. चेंडू जाते सीमा रेषेकडे. 1 बाउन्स 2 बाउन्स ओ डिफेन्स. गणेश 22कर सर पंचांच्या भूमिकेचा चौकारचा इशारा देतात. पहिलं षटक संपतंय. या चौकारच्या मदतीने या षटकाची सांगत होते. संघाची धावसंख्या जवळ पोहोचले 19 रन्स. 67 धावांना पाठलाग करताना प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. जवळजवळ 19 धावा धाव पळकावतो टोळवल्या. 3 चौकार आणि 1 षटकार. आता उर्वरित 24 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता विजयासाठी. 24 चेंडू आणि 48 धावा. जवळजवळ चेंडू मध्ये 2 धावांची सरासरी. षटकामागे 12 धावांची सरासरी राखणार. पहिल्या षटकात 19 धावा टोळून जबरदस्त चेस ऑन ठेवलाय. खास करून धनेश याने पहिला चेंडू फेस केला होता. भोलाने अंगावरती आदळला. स्ट्राईक रोटेट करून घेतला. 1 धाव मिळवली. नंतरचे 5 चेंडू धनुयाने फेस केल्याने या 5 चेंडू मध्ये 3 जबरदस्त चौकार टोलवले. लेग साईडला 2 चौकार आणि कव्हर्स मध्ये एक नयनदीपक फटका टोलवला. कव्हर्स मध्ये चौकार आणि एक उत्तुंग षटकार डिपिश मिड विकेट मध्ये टोलवला. असं वैयक्तिक खेळतोय. 18 धावांवरती संघाची धावसंख्या 19. नवीन नवखा गोलंदाज येतोय नेहरू ज्वेल एंड कडून. संकेत भोईर. P2चं षटक. त्याच्या समोर फलंदाज भोला. अजून खातही खोला नाहीये. भोला याने पहिला चेंडू फेस करण्यासाठी या षटकातील तयार सज्ज. उजव्या एसटीचा खूपच बाहेरचा चेंडू. पंच विनोद भोईर एका अनुभवी खेळाडू पंचांच्या भूमिकेत दिसताना दिसतोय आणि पंच विनोद भोईर याचा व्हाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येत खातं उघडते. अवंतर धावसंख्या या षटकात खातं उघडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. चेस इज ऑन. भोला आणि हा चेंडू हवेत टोलवला. झेल खाली क्षेत्ररक्षक साई पाटील येताना दिसतोय आणि चांगला झेल टिपतोय. कुठलीही चुकी करत नाहीये. चांगला सेफ हँड्स बघायला मिळतात. आयकॉन प्लेअर कर्णधार साई पाटील याचा हा चांगला खेळ. आता मात्र एकच फलंदाज बाद होतोय. एक थंडर्स संघाला पहिला हादरा बसतोय. पहिलं यश मिळतंय विशाल पाटील यांच्या संघाला म्हणजेच श्री गणेश पॅन्थर्स संघाला पहिलं यश मिळालं. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जाताना दिसतोय मोहिश तांडेल. आणखी एक करायगावचा एक हुकमी जबरदस्त फलंदाज. धडकेबाज फलंदाज. चांगल्या फलंदाजांची भरणा असलेला हा संघ आहे. एकविरा थंडर्स संघ चांगली बांधणी केली आहे. स्वास्तिक म्हात्रे आणि बिपिन म्हात्रे आणि संघाची तेवढ्या ताकदीचे फलंदाज घेतले तर मोनिश तांडेल असेल, धनेश भोईर असेल, दीपेश पाटील असेल यासारखे धडाकेबाज फलंदाज. भोलासारखा नवीन नौका चेहरा चांगला फलंदाज आहे परंतु त्याला काही मात्र खेळ साकारता आला नाही. ह्या सामन्यात निराशाजनक खेळ करून आपल्या तंबूच्या मार्गाला गेलाय.
आता नवीन 1 डाऊनच्या रूपाने आलेला मोरिश, याच्या समोर गोलंदाज संकेत. आणि हा चेंडू एक चांगली सुरुवात करताना दिसतोय. लो फुटॉस प्रकारचा चेंडू तो कव्हर्स मध्ये चौकार टोलवला, पण विनोद भोयर याचा चौकारचा इशारा दिसतोय. चौकाराच्या मदतीने खातं खोलतोय मोनिश आणि चौकार संघाची धावसंख्या आडवतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 43 धावांचा टार्गेट समोर असेल. 43 धावा काढायच्या असतील अजून पुढील काही षटका, 3 षटका आणि काही चेंडू मध्ये. संकेत भुईर ऑन टू द बॉलिंग मार्क मोनिशसाठी. मागील चेंडू चौकार टोलवला आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खेळताना दिसतोय मोनिश. एक अनुभवी फलंदाज आहे, त्याला जाण आहे. 5 षटका आणि 5 गोलंदाज आहे, त्याला समीकरण माहिती आहे. टार्गेट रिचेबल आहे आणि कुठल्या ग्राउंडवर खेळतोय, ह्या मातीत खेळलेला सर्व खेळाडू. पण मोनिश याचं वैशिष्ट्यपूर्ण खेळ म्हणता येईल, त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्याला माहिती आहे तर समोरच्या संघामध्ये 5 गोलंदाज कुठला आहे, कुठला तरी एक कमजोर गोलंदाज समोर भेटेल आणि चेस ऑन आहे याचं त्याला भान आहे. आणि त्याचं भान ठेवून चांगल्या चेंडूला सन्मानजनकरित्या खेळताना नॉन स्ट्राईक एंडला येतोय आणि 1 धाव मिळवतोय. स्ट्राईक रोटेट करतोय आणि स्ट्राईक मिळतोय. धडाकेबाज फलंदाज, डावखुऱ्या त्याचा फलंदाज, खास करून ह्या एंडने डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला मदत आहे, त्याच फलंदाज स्ट्राईक देतोय. आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत आहे आणि हा झेल बाद. दुसरा हादरा, दुसरा झटका, महत्वपूर्ण बळी म्हणता येईल. कारण डावखुऱ्या त्याचा फलंदाज, धडाकेबाज फलंदाज चांगली खेळी खेळत होता, आत्मविश्वासपूर्ण खेळी खेळत होता. तोच फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय आता धनेश. चांगला झेल टिपला. आता मात्र थोडीशी हलचल असेल खेळात, कारण चांगला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्थगित, सीमित खुंटीत या विकेटमुळे. 25 वरती 25 रन्स. झेल कोणी टिपला? तो झेल. मणी, रेड कॅप मध्ये हसलेला मणी चांगला झेल टिपला. तिथं चांगलं यश मिळालं, कारण चांगला खेळी खेळत होता धनु. अप्रतिम खेळी खेळत होता आपल्या संघासाठी, निर्णायक खेळी खेळत होता. परंतु बॅटचे टॉप एज लागली, चेंडू हवेत गेला आणि कुठलीही चूक केली नाही तिथं मणी आणि चांगला झेल टिपला. आता नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवरती. गावदेवी संघाचा हा करण भुईर खेळपट्टीवरती येताना दिसतोय 2 डाऊनच्या रूपाने. धाव संख्या 25च्या घरात स्थगित, सीमित गुटी. संकेत पुढील चेंडू घेऊन सज्ज आणि हा चेंडू जोरकस टोलवायचा होता. चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय श्री गणेश पॅन्थर संघ. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धाव संख्या होती 19 आणि या षटकात जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय गोलंदाज संकेत भुईर. अप्रतिम असा मारा करताना दिसतोय. अजूनपर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात, 6 धावा खर्च केल्यात. आणि हा चेंडू देखील निर्धाव चेंडू. षटक संपतोय, षटक संपतोय. षटक जबरदस्त अप्रतिम षटक म्हणता येईल. थोडंसं साजेसं कमबॅक करताना दिसतो आता श्री गणेश पॅन्थर संघ. पहिल्या सगळं षटक टाकलं होतं, त्या षटकात जबरदस्त हाणामारी केली होती धनु याने आणि 19 धावा टोलवलं होतं आणि चेस ऑन ठेवलं होतं. मात्र आता मात्र ह्या षटकात श्री गणेश पॅन्थर संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण बळी टिपण्यात यश मिळालं संकेत भुईर याला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. आता उर्वरित 3 षटकात म्हणजे 18 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता असेल विजयसाठी. 18 चेंडू आणि 42 धावा. करावे प्रीमियर लीग 2025 पर्व 15व आणि आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील ही तिसरी लढत श्री गणेश पॅन्थर्स वर्सेस आई एकविरा थंडर्स. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश पॅन्थर्स संघाने 66 धावा टोळवल्या 5 षटकामध्ये आणि 67 धावांचा टार्गेट समोर ठेवला आई एकविरा थंडर्स संघासमोर. आणि 67 धावांचा पाठलाग करताना सलामीचे फलंदाज, 2 खंबे फलंदाज तंबूच्या आश्चर्याला गेले तर धनेश भोईर आणि भोला. आणि धावसंख्या धावपळकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या संकेत भोईर आणि अप्रतिम खेळ गोलंदाजीचं प्रदर्शन पृथक्करण. आता नवीन गोलंदाज येतोय मनी. हा देखील एक नवीन चेहरा आहे करावेगाव क्रिकेटमधील. चांगला क्षेत्ररक्षक आहे, नवीन नौका गोलंदाज आहे.
वे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय मनी. याच्या समोर एक अनुभवी धडाकेबाज फलंदाज असेल, खास करून ह्या एंडने उजव्या हाताच्या फलंदाजाला आता मात्र पूरक असलेला हा एंड श्री गणेश मंदिर करावेगाव एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार असलेला मणी गोलंदाजी करायला मोनिशसाठी. मोनिश एक धडाकेबाज फलंदाज आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मनी टू आणि हा पहिला चेंडू डावेष्टीचा बाहेरचा चेंडू. पंच गणेश भाविस्कर सरांचा व्हाईटचा इशारा. अवांतर धाव संख्येने सुरुवात करतोय मणी. आखूड टप्प्याचा चेंडू आता थोडंसं दडपणाने सुरुवात करतोय. नवीन नौका गोलंदाज आहे, मोठी टुर्नामेंट आहे, त्याच्यासाठी थोडंसं प्रेशर दडपण असेल आणि दडपण दिसतंय पहिल्या चेंडूवरती. आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये मोनिश याला. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. थोडासा या वर्षीचा हंगाम मोनिशसाठी चढ उतार असलेला असेल. कधी चांगली खेळी खेळल्या तर जास्त प्रमाणात ह्या वर्षी निराशाजनक कामगिरी बघायला मिळाली आहे. फॉर्म नाहीये, क्लास परमनंट आहे पण फॉर्म इज टेम्पररी. बघूया क्लास दाखवतो काही ह्या सामन्यामध्ये मोनिश. मणी वन्स अगेन बॉलिंग मार्फत ज्याच्या डाव्या बाजूने मार करेल डावकुऱ्याचा हा गोलंदाज मोनिशसाठी. आणि हा चेंडू मात्र आता टोलवला, आता मात्र उत्तर देतोय. आणि हा षटकार आपली ताकद दाखवतोय, आपला अनुभव दाखवतोय. का आम्ही थांबलो होतो त्या एंडला, का एकेरी धावेने समाधान मानत होतो, का थांबून खेळत होतो. ह्या एंडने वाट बघत होता मनीष. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर दुसरा चेंडू त्याच्या रेंज मध्ये आला, सरळ सीमा पार गेला. ठीकसा टायमिंग झाला नव्हता तरी पण सीमा पार गेला तो चेंडू. त्याच्या फणगटातली ताकद ह्याच्यावरून दिसते. आणि ह्या एंड कडून करावच्या ह्या एंड कडून गोलंदाजी होत असताना हवेचा रोग त्या बाजूने आहे आणि हा चेंडू सहज सीमा पार गेला. षटकारच्या मध्ये संघाची धावसंख्या झाली 32. आणि आता पुढील चेंडू मात्र वेगावरती स्वार होतोय गोलंदाज मणी. हा चेंडू निर्धाव निघतोय. एक तेरी तो एक मेरी पहिला निर्धाव चेंडू. नंतरच्या लगेच फलंदाज मोनिशाने डोलवला, त्यांनी वरचढ बाजूच केली, षटकार डोलवला. नंतर पुन्हा एकदा मणी कमबॅक करतोय. नंतर गोलंदाज स्वार होतोय, गोलंदाज हवी होतोय. पुढील चेंडू घेऊन स्वार सज्ज मणी टू मोनिश. आणि हा चेंडू टोलावलाय, चेंडू जातोय सरळ षटकार. पुन्हा एकदा एक तेरी तो एक मेरी, एक डॉट एक षटकार, एक डॉट एक षटकार, असं हे चित्रीकरण बघायला मिळतंय. या षटकामध्ये अजूनपर्यंत 4 चेंडू गणले गेलेत आणि धावसंख्या धावफलकावरती या षटकात 13 धावा बहाल केल्या. तर मनी याने 2 षटकाराने एक अवांतर व्हाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही जबरदस्त खेळ साकारताना दिसते. आता मात्र कमबॅक करताना दिसतो हा एक वेळा थंडर संघ मोनिशच्या रूपाने एक चांगला फलंदाज, चांगली खेळी साकारताना दिसतोय. आपल्या संघासाठी निर्णायक खेळी साकारताना दिसतोय. मनी याच्यावरती हल्ला बोल केलाय. आणि हा चेंडू आता मात्र थोडासा दडपण ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू, पंचाने व्हाईट घोषित केला. आणखी एका धावेचा भरणा होता, आणखी एक धावसंख्या ऍड होते. संघाची धावसंख्या जवळ पोहोचली आहे 39 धावा धावफलकावरती लागलेत. आणि हा चेंडू आता मात्र गुडलेन वरून उचली दिलेला चेंडू लेग साईडला टोळवायचा होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येता नाहीये, तालमेला बसवता नाहीये. चेंडू निर्धाव टाकण्यात असे मणी याला यश मिळत आहे. अप्रतिम मारा करताना दिसतोय. आता मात्र थोडंसं साजेस कमबॅक करताना दिसतोय, कारण तेवढा ताकदीचा फलंदाज आहे, त्याला निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं. आणि हा चेंडू टोलवलाय, चेंडू हवेत आहे. चेंडू जाते 1 बाउन्स इनटू द हँड्स ऑफ संकेत भोईर. चांगलं साजेस क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव मिळेल. 3 षटक संपतात. एका षटकात या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 40 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला चेस ऑन ठेवलाय. अजूनही उर्वरित 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. अजूनही सामना बॅलन्स आहे. एक चांगला षटक, 1-2 विकेट, श्री गणेश पॅन्थर्स संघ कमबॅक करू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 40 आहे. आणि 1-2 चांगले फटके मोनिशाच्या बॅटमधून निघले तर एक विराट थंडर संघ पुढे वाटचाल करताना दिसेल, विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. यानंतरची आगामी लढत असेल हर्षल स्मॅशर्स
वर्सेस आद्यशिवाय लॉयन्स. आणि त्यानंतर जिंकलेले जे संघ पहिला फर्स्ट विनर म्हणजे सायरस 2020 युनायटेड आणि दुसरा संघ जो विजयी झाला होता आर्यमिक स्ट्रायकर्स, त्यांचा सामना होईल याची नोंद घ्यायची आहे, तशी उपस्थिती ठेवायची आहे. एक सामना होईल, त्याच्यानंतर फर्स्ट विनर ऑफ फर्स्ट मॅच आणि विनर ऑफ सेकंड मॅच याच्यात सामना होईल याची नोंद घ्यायची आहे. बारा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीचा भार सोपवला आहे गोलंदाज राजनवरती मदार दिली विशाल पाटील याने. त्याच्या समोर गोलंदाजाचा कर्णधार मोरिश खेळतो वैयक्तिक 18 धावांवरती. आणि हा चेंडू हवेत आहे आणि पहिली सफलता, निर्णायक यश मिळत आहे. जोरकस टोलवायचा होता, हलवार प्रकारचा चेंडू होता. चेंडू बॅटची कडा घेऊन हवेत गेला. शॉर्ट थर्डमॅन उपस्थित असलेला क्षेत्ररक्षक नितेश म्हात्रे आणि यांना पारितोषिक लागू होते. अजिंक्य तांडेले यांनी ठेवलेलं पारितोषिक, त्याच्या मित्रासाठी ठेवलेलं प्रोत्साहन 1000 रुपयाचं पारितोषिक जमा आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक लागू होत आहे. चांगला झेल टिपला आणि मोनिश तांडेले याला मार्गक्रमण केलाय. पॅव्हिलियन कडे 5 ठेवलं गेलाय आणि 40 धावांवरती धावसंख्या स्थगित सीमित कुंडीत. आता उर्वरित 11 चेंडू आणि 27 धावांचं गणिती समीकरण. अप्रतिम चाललेली लढत. मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठलाही संघ या खेळाला कोणीही संघ विजय होऊ शकतो, कारण 27 धावा चेसेबल आहेत. परंतु एखादा विकेट सिलगडेस पॅन्थर संघाला कमबॅक करून देईल आणि तो विकेट मिळाला आहे. मोनिशा बॅक टू द डगआउट. राजन ह्याला सूर गवसतोय. पहिल्या चेंडूवरती यश मिळते. आता मात्र धडाकेबाज फलंदाज दीपेश स्ट्राईक एंडला येतोय. स्वतः आयकॉन प्लेअर, स्वतः कर्णधार खेळपट्टीवरती येतोय. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे 11 चेंडू मध्ये. आणि हा चेंडू जबरदस्त सूर गवसलाय. हा गोलंदाजाला ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू चांगला चेंडूचा खेळ संपतोय. आणखी एका धावेने आपला मात्र भरणा होतोय. सगळी धावसंख्या 41. आता उर्वरित 10 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. पहिल्याच चेंडूवरती फेस केला, ब्लॉक होल मध्ये टाकलेला मागील चेंडू सहज खेळला लॉंग ऑफ मध्ये. एका धाव मिळवले आणि एका धावेने खातं खोललं आपलं प्रथम. आणि स्ट्राईक गेट देतोय करण भुईर अजूनपर्यंत एक चेंडू फेस केला. स्ट्राईक एंडला आला होता मागच्या षटकामध्ये, त्याचा निर्धाव गेला. अजूनही खातं खोलण्यात यश मिळालं नाही. करण भुईर सामना करेला राजन याच्या माराचा. राजन टू करण आणि हा चेंडू टोलवला. चेंडू जातो लॉंग ऑन मध्ये. डीपिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक स्वागत पाटील तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतो. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं दोन्ही तालमेळ आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगलं खास करून कौतुक करेन दीपेश याचं. भरभक्कम शरीर यष्टी आहे, जबरदस्त वांदा आहे, पण तेवढं चपला आहे आणि पळतोय. 2 धावा मिळतात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 43 होते. अजूनही 24 धावांची आवश्यकता. 24 रन्स नीडेड विथिन 9 डिलिव्हरीज. 9 चेंडू 24 धावा. राजन आणि हा चेंडू आखूड टप्प्यात चेंडू टोलवलाय. चेंडू एकदम स्लोविश प्रकारचा चेंडू, मागे टाकलेला चेंडू सहजरित्या टोलवला. खूपच स्लो चेंडू होता आणि आखूड टप्प्याचा चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला. खराब चेंडूला चांगल्या दिशेने तोलवला आणि षटकार मिळवला. निर्णायक षटकार म्हणते. षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49. मागील चेंडू खराब चेंडू. सुरुवात चांगली केली होती राजेने हातात, खराब चेंडू मागील चेंडू खूपच खराब चेंडू म्हणता येईल, कारण खूपच आखूड टप्प्यात चेंडू. खूप वेळ भेटला फलंदाज करण भुईर याला आणि लेग साईडला उत्तुंग षटकार टोलवला. निर्णायक षटकार म्हणता येईल. थोडंसं चेतावणी देतोय, हुलकावणी देतोय. करण भुईर आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी बजावताना दिसतोय. अजूनही 18 धावांची आवश्यकता विजयासाठी. आणि पायची चापेल होत आहे आणि यश मिळत आहे.
जोरकस अपील केलं होतं, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू फ्लिक करायचा होता, लेग साइडला गुडनाट एक तमाशात एक शॉट खेळायचा होता, परंतु चेंडू मिस होतोय, पायावरती आदळतोय. जोरकस अपील केले जात आहे आणि पंच तटस्थ विनोद भोईर यांनी जबरदस्त पंचगिरी करताना दिसत आहेत आणि बादचा इशारा, पायचीतचा अपील केलं होतं आणि पायचीतच्या रूपाने तिसरा हादरा बसतोय, तिसरा झटका बसतोय. धावसंख्या 49च्या घरात स्थगित, सीमित खुंटीत आता उर्वरित 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आणि ह्या चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज तयार जय. आणखी एक चांगला खेळाडू जय. दीपेश आणि कानमंत्र दिलाय, शेवटचा चेंडू खेळायचा आहे, स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा मानस दिसतोय. आजच्या दिवसातील तिसरी लढत, यानंतरची आगामी लढत असणार आद्य शिवाय लॉयन्स वर्सेस हर्षल स्मॅशर्स. हर्षल स्मॅशर्स संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि आद्य शिवाय लॉयन्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे, आमंत्रण दिलेलं आहे. आणि तत्पूर्वी ह्या सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना 18 रन्स नीडेड विथ इन 7 डिलिव्हरीज. अप्रतिम अशी ही लढत. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील खेळेल तो जय आणि हा चेंडू टोलवला आहे आणि हा चौकार, निर्णायक चौकार म्हणता येईल, कारण दीपेश कुठल्याही प्रकारचा धावण्याचा प्रयत्न नव्हता, कारण त्याला शेवटच्या षटकात स्ट्राईक त्याच्याकडे ठेवायचा आहे, परंतु चौकार गेला, 1 बाउंड चौकार. चौकाच्या मध्यंतरी संघाची धावसंख्या जवळ पोहोचलाय 53 वरती. आता उर्वरित 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. दीपेश पाटील स्ट्राईकला असेल, बघूया कुठला गोलंदाजावरती भार सोपवतोय. कर्णधार साई पाटील आणि विशाल. 6 चेंडू आणि 17 धावा. चौदा धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 14 धावा. धावसंख्या 53. 14 धावांची आवश्यकता असेल. हा एक विराट थंडर्स संघाला विजयासाठी. बोलताना थोडी चुकी होती पण लगेच जागे झालेत सर्व आई एक विराट थंडरचे चाहते आणि खेळाडू. मॅच इज ऑन. क्रिकेट हेच आहे राकेश, क्रिकेटचं वेळ आहे, क्रिकेटचं क्रेज आहे सर्वांना. एवढ्या उन्हात सर्वजण खेळताना दिसत आहेत, सर्व आतुरतेने या स्पर्धेची वाट बघत होते. सर्व प्रेक्षकांसाठी चांगली व्यवस्था देखील केली, आयोजकांनी बसण्याची चांगली व्यवस्था आहे. खासदार चषकाच्या माध्यमातून देखील चांगल्या डगआउट्स उपलब्ध करून दिल्या, त्याचा पुरेपूर फायदा होता आणि चांगला चित्र दिसतंय. सर्वत्र भगवं पिंक वातावरण दिसतंय. मोहिश शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, गोलंदाज राखून ठेवलेला शेवटच्या षटकासाठी मोनिश पाटील. याच्या समोर गोलंदाजाचा कर्दन काल, पण काही होऊ शकतं. ताकदीचा गोलंदाज आहे मोनिश, तेवढा ताकदीचा फलंदाज. करावे 11 संघाचा आणखी एक भरभक्कम फलंदाज दीपेश. आणि हा चेंडू हवेत आहे, मणी झेल खाली येतोय आणि मणी कुठली चुकी करत नाही पहिल्या चेंडूवरती. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय श्री गणेश पॅन्थर संघ. विशाल पाटील यांची रणनीती सक्सेस होताना दिसतीये. एकच अनुभवी गोलंदाज, तेवढा ताकदीच्या गोलंदाजाला शेवटच्या क्षणापर्यंत रोखून ठेवलं, थांबून ठेवला आणि शेवटच्या षटकात चेंडू त्याच्या हातात दिला आणि त्याच्या कामगिरीला तशीच कामगिरी करताना दिसतोय गोलंदाज. का मी मला थांबून ठेवलं होतं आणि का मी शेवटचं षटक टाकण्यासाठी काबिल आहे, याचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज मोहिश. पहिल्या चेंडूवरती चांगला फलंदाज बाद होतोय. दीपेश इज बॅक टू पेवला. आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल आणि 5 चेंडू 14 धावांना फेस करण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. सौरभ. पाच चेंडू आणि 14 धावा. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त सुरुवात करताना दिसतोय गोलंदाज मोनिश. एक जबरदस्त फलंदाज, ताकदीच्या फलंदाजाला झेलबादच्या रूपाने बाद केला आणि तेवढा चांगला सेफ हँड्स बघायला दिसतात. मनी आणि इनिंग मधील दुसरा झेल टिपला. अप्रतिम गोलंदाजी
आणि हा देखील चांगला फटका. वॉट क्लास, अप्रतिम टायमिंग आणि वेळेवरती आलेला फटका. आपल्या संघामध्ये, आपल्या संघातील खेळाडूंमध्ये उत्तेजना देणारा हा फटका, विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा हा फटका, सामना जिवंत ठेवणारा हा फटका. या षटकारच्या मदतीने आता मात्र संघ वाटचाल करतोय, पुढच्या दिशेने जाताना दिसतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59. आता उर्वरित 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 8 धावा. 4 ला 8 असे गणिती समीकरण. 4 ला 8 हे असं भाव. अप्रतिम फटका. व्हॉट अ टायमिंग शॉट. सरळ फुटवर्क केला, क्रीज मध्ये आत आला, लाईन कव्हर केली, सरळ झुळकावून गेला लेग साईडला. फक्त टायमिंग आणि टायमिंग 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 आणि अप्रतिम षटकार. निर्णायक क्षणी पहिला चेंडू फेस करणारा हा नवीन नौका फलंदाज पहिल्या चेंडूवरती षटकार डोळवतोय आणि आपला सामना जिवंत ठेवतोय. मॅच इज ऑन, चेस इज ऑन असं म्हणतोय. का मला फलंदाजसाठी पाठवलंय त्याचं प्रत्युत्तर देतोय आणि आपल्या कर्णधाराच्या निर्णयाला साजेसह खेळ करताना दिसतोय फलंदाज सौरभ. पुन्हा एकदा आता मात्र त्याच क्षेत्रात टोळायचं, त्या बॅटची कडा घेऊन जातोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. जय याचा रनिंग चांगली साथ मिळते. थोडीशी भरभक्कम शरीर यष्टी मात्र सहजरित्या 2 धाव पूर्ण होतात. तिथे 2 धाव मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 61 वरती. 61 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 6 धावा. एका फटक्यावरती मॅच येऊन ठेपली. आता 3 चेंडू मध्ये एका षटकाराची आवश्यकता. 3 चेंडू बाकी आहेत. 6 धावा विजयासाठी. 6 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. मोरेश पाटील आणि हा फुलटॉस प्रकारचा चेंडू थोडासा मिस होतोय. चेंडू जातो डीपी विकेट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. वॉट अ मॅच. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि 1 शॉट. पंच विनोद भोईर आणि पंच गणेश भाविस्कर सर यांनी निर्णय दिला. 1 शॉटचा निर्णय दिला आहे. रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची, खेळाडूंना नोंद घ्यायच्या आहेत. साइड अँगल कॅमेरा अवेलेबल नाहीये. आतमध्ये नाही जायचं. स्वस्तिक कॅमेऱ्याला अँगल नाही आहे तो, त्यासाठी रनआउटचा पण रिव्ह्यू ठेवला नाही आपण. आणि पंच तटस्थ आहेत. आणि पंच आपलेच पंच आहेत. आपल्या गावची टुर्नामेंट आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि कृपया करून. यस विनोद भोईर. एक धाव. आणि कुणीही कुठल्याही संघ मालकांनी किंवा खेळाडूंनी फक्त कर्णधारांनी जर काही सल्ला मसलत करायचं असेल पंचांची परवानगी घेऊन आत जायचं आहे. कोणीही आत जाऊ नये याची नोंद घ्यायची आहे. आता उर्वरित 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असेल. पंच तटस्थ आहेत, निरपक्ष पंच आहेत. दोन चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सौरभ याला सूर गवसलेला आहे. चांगली खेळी खेळतो. आता मात्र थोडासा दडपणाखाली येत असेल. थोडासा खेळ थांबला गेला. 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना सौरभच्या समोर गोलंदाज आहे मोरेश पाटील. धावसंख्या 62. 62 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 2 चेंडू 5 धावा. अत्तीतटीची लढत, रोमांचक लढत, उत्कंठावर होत चाललेली लढत. आणि हा चेंडू
डॉट बॉल. आता मात्र उर्वरित एक चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग जो गया कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यायची आहे. हा चेंडू सीमा पार करावा लागेल. एक चेंडू आणि 5 धावांची गरज असेल विजयासाठी. 5 षटकार टोला मारावा लागेल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू 5 धावा. मोनिश पाटील पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला. नंतर सौरभ आलेला फलंदाज आणि जबरदस्त षटकार डोलवला. कधी कधी गोलंदाजी करताना गोलंदाज वर्चस्व दाखवतोय. यस क्षणचित्र दिसत आहेत. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता आहेत. एक चेंडू आणि 5 धावा. मोनिश पाटील याच्या समोर सौरभ आणि हा चेंडू टोलवला कव्हर्स मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगला खेळ साकारतोय गोलंदाज मोनिश पाटील. दोन्ही संघांनी चांगला खेळ खेळला. अप्रतिम खेळ खेळला. निर्णायक क्षणी निर्णायक गोलंदाज विनिंग गोलंदाजी करताना दिसतोय. मोनिश पाटील आणि श्री गणेश पॅन्थर संघ विजय मिळवत आहेत. आई एकविरा थंडरचा हार्ड लक. जबरदस्त सामना. जबरदस्त लढत. अप्रतिम लढत. अप्रतिम खेळी खेळली. सर्व खेळाडूंनी जबरदस्त खेळ सगळा. खास करून श्री गणेश पॅन्थर संघाचा शेवटचा गोलंदाज असेल मोनिश पाटील. प्रेशर मध्ये गोलंदाजी केली. 14 धावा रोखण्यात यश मिळवलं आणि आपल्या संघाला विजय संपादित केलं. आणि सर्वांनी हँडशेक करून घ्यायचं आहे. स्पर्धेचे आपले सर्व मित्र बंधू खेळतात. सर्वांनी हँडशेक करून सामन्याची सांगता करायची आहे. विशाल पाटील श्री गणेश पॅन्थर संघ एकविरा थंडर संघ हस्तांदोलन करायचं आहे. आणि प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ऑफ दिस मॅच मिस्टर विशाल पाटील ज्याने जबरदस्त खेळी केली. आपल्या संघासाठी निर्णायक खेळी केली. सलामीला येऊन 12 चेंडू 30 धावांचा जबरदस्त खेळी केली. विशाल पाटील ह्याची सामनावीर म्हणून निवड झाली आहे.